नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिरात घडलेल्या दुर्घटनेची भीषणता लक्षात घेऊन मृतांच्या नातेवाईकांना शासनाने 25 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख व सर्व उपचार मोफत द्यावेत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या गटाच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज मोटेवाडी येथील दुर्घटनाग्रस्त झालेल्या सर्व कुटुंबियांची भेट घेतली. जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते, जत तालुका प्रमुख अंकुश होवाळे, जत तालुका युवा सेनेचे संपर्क प्रमुख प्रवीण शेठ औरादी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद कदम, कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम, पंच मीरासाहेब मुजावर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित. 2 मुली वारल्या, एक इकडची या घरात आणि एक कर्नाटकात टक्कर कर्नाटकची पण आहे. कर्नाटकची पण आहे. तुम्ही झालाय का? तुमच्या कोणाला लागले? नमस्कार. काल जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई मंदिराच्या यात्रेसाठी जमलेल्या हजारो भाविकांच्यावर निसर्गाने घाला घातलेला आहे. यामध्ये जवळजवळ 5 ते 6 लोक जाग्यावर मयत पावलेले आहेत. 25 ते 30 लोक अतिशय गंभीररित्या जखमी होऊन काही जतमध्ये आहेत, काही सांगलीमध्ये आहेत, काही मिरज सिव्हिलला आहेत, ॲडमिट झालेले आहेत. त्या स्थळाला पाहणी केली असता त्या ठिकाणचं भीषण वास्तव, 5 मिनिटामध्ये आलेला वादळी वारा आणि अशा ठिकाणी घडलेलं होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी निसर्गानं केलं. खरं तर ही घटना मनाला वेदना देणारी आहे, अतिशय चटका लावून जाणारी आहे. कारण एकाच कुटुंबातील 2 महिला आणि 1 पुरुष असे 3 लोक मयत झालेले आहेत. आम्ही सर्व मयत झालेल्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. शिवसेनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आमदार सुहासजी भैया बाबर, या मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आदरणीय योगीजी जानकर, चंद्रहारजी पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही संपूर्ण कुटुंबियांच्या भेटी घेतल्या, जखमींची विचारपूस केली आणि या मोठेवाडी येथील मरगुबाई देवस्थानच्या ठिकाणी भेट दिली. आणि तिथल्या लोकांच्याकडून ऐकल्यानंतर जे भीषण त्या ठिकाणी वास्तव त्यांनी मांडलं ते खरोखरच मनाला वेदना देणार आहे. सोसाट्याचा वारा हा त्या ठिकाणी आला आणि 5 मिनिटामध्ये ती भिंत कोसळून या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 लोक मयत झाली. मी मगाशीच थोड्या वेळापूर्वी या मतदारसंघाचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांची बाईट ऐकली. 4 लाख रुपयेचा मदतीचा प्रस्ताव हा प्रत्येक मैताला देण्यासंदर्भामध्ये त्यांनी तयार केलेला आहे. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी किती जरी पैसे आपण दिले तरी त्या कुटुंबातला व्यक्ती काही त्या ठिकाणी परत येणार नाही, परंतु किमान त्या कुटुंबाला आधार आपला मिळाला पाहिजे. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सरकार आपलं सरकार आहे. ज्यावेळेला या ठिकाणी लोकांना वाटतं त्यावेळेला त्या मैताच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपये प्रत्येकाला मिळावेत अशा पद्धतीच्या भावना त्या सर्वसामान्य लोकांच्यातून त्या ठिकाणी उमटत आहेत. आणि म्हणून मी आदरणीय गोपीचंदजी पडळकर, आदरणीय सुहास भैया बाबर, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती करतो की आपण जर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती केली तर मला वाटते की ते प्रत्येक कुटुंबियांना 25 लाख रुपये मदत दिल्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर हा भावनेचा विषय आहे, त्या कुटुंबातील आधाराचा विषय आहे.
काही कुटुंबाचा आधार निघून गेला आहे, कर्ता पुरुष निघून गेला आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त कुटुंबाला मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे. जखमींची व्यवस्था शासनाच्या पैशातून त्या ठिकाणी व्हावी आणि जखमींना देखील प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती आम्ही या ठिकाणी सर्व लोकांच्या वतीनं करतोय. मला खात्री आहे हे सरकार, महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. ही घटना काही कुणी जाणीवपूर्वक केलेली नाही, निसर्गाचा हा आघात आहे आणि या आघातामध्ये या कुटुंबांना धीर देण्याचं काम हे महायुतीचं सरकार नक्कीच करेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.